स्वतःकडे लक्ष द्यायचंय, पण टाईम भेटत नाहीये. माझं पण असंच काहीसं झालंय. वेलकम टू दीक्षाज मिनी व्लॉग. आज अपर लिप्स करायला घेतले सगळ्यात आधी, कारण खूप वाढलेले आहे आणि ते खूप विचित्र दिसतात वाढल्यावरती. मग नंतर लगेच आयब्रो पण केले. आयब्रो जरी केले ना, तरी फेसला खूप छान लूक येतो. बाकी सगळं नंतर करू टाईम भेटल्यावर असा विचार केला. आयब्रो करताना ना मला नेहमी शिंका येतात. आज पण असंच झालं होतं. वैतागलेली मी लास्टला तर. नंतर मी लगेच वरईचा भात करायला घेतला. आता खूप लोकांना असं वाटत असेल वरईचा भात म्हणजे काय? तर काही लोकं याला भगर पण बोलतात. उपवासाला चालते ना भगर, त्याचा भात. तुमच्याकडे कमेंट करून सांगा काय बोलतात याला? खूप रेसिपी सिंपल आहे याची. मिरच्या घ्यायच्या, त्या थोड्याशा मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या. त्यानंतर लगेच ना शेंगदाणे बारीक करायचे. जास्त पण बारीक नाही करायचे, थोडेसे असे जाडसरच ठेवायचे. मग तेलामध्ये लगेच बटाटे फ्राय करून घेतले आणि जी आपण पेस्ट केलेली ना मिरची आणि शेंगदाण्याची, ती फ्राय केली. मग लगेच त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं. मग पाण्याला एकदम छान अशी उकळी आली ना, का तेव्हा वरईचे भाजलेले तांदूळ त्यामध्ये टाकायचे. तुम्हाला पण जर खिचडी खाऊन कंटाळा आला असेल ना उपवासाला, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.